दिव्यांग खेळाडूंना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संधींचे नवे दालन. पेणमध्ये यशस्वी शिबिर. रायगड जिल्ह्यात प्रथमच बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 2 दिवसीय राज्यस्तरीय क्रिकेट निवड शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. आय डे केअर संस्था पेण आणि स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर 16 व 17 फेब्रुवारी रोजी पेण नगरपालिकेच्या मैदानावर पार पडले. या शिबिरात महाराष्ट्रातील पालघर, लातूर, सोलापूर, नागपूर, पुणे, ठाणे, कोल्हापूर, रत्नागिरी, मुंबई शहर व उपनगर, धुळे, अहिल्यानगर, अमरावती, गोंदिया अशा 17 जिल्ह्यांतून एकूण 77 खेळाडू सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत 25 प्रशिक्षक, 10 स्वयंसेवक आणि 7 तज्ज्ञांची टीम उपस्थित होती. यावेळी स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्र अध्यक्ष मेधा किरीट सोमय्या, दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी मंगेश पाटील, महाराष्ट्र अपंग कर्मचारी महासंघ अध्यक्ष साईनाथ पवार, आय डे केअर संस्थापिका स्वाती महेंद्र मोहिते, स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्र क्रीडा संचालक जितेंद्र ढोले, स्पेशल ऑलिम्पिक भारत आणि आय केअर संस्थेच्या अध्यक्ष प्रेमलता पाटील, प्रशासन अधिकारी तेजस्विनी गलांडे, वोकेशनल इन्चार्ज आय डे केअर संस्था विद्या दीपक खराडे, यू अँड मी पेण फाउंडेशन सदस्य या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं झाले. पहिल्या दिवशी विविध कौशल्य चाचण्या स्किल टेस्ट घेण्यात आल्या, तर दुसऱ्या दिवशी संघ निवड प्रक्रिया पूर्ण करून पेण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील, SOB अध्यक्ष मेधा सोमय्या, रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे राजू पिचिका यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ पार पडला. यावेळी सर्व खेळाडू, प्रशिक्षक व तज्ज्ञांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी आय डे केअर संस्थेचे सल्लागार महेंद्र मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. स्पेशल ऑलिम्पिक महाराष्ट्राच्या अध्यक्षा डॉक्टर मेधा किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर दिव्यांग खेळाडूंना क्रीडा संधी उपलब्ध करून दिल्या जात असून क्रीडा संचालक जितेंद्र ढोले, प्रोग्राम मॅनेजर भारती मॅडम आणि क्षेत्रीय संचालक डॉक्टर भगवान तलवारे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले. सामाजिक संस्था, नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे या शिबिराला मोठा प्रतिसाद लाभला. रायगड जिल्ह्यातील दिव्यांग क्रीडा चळवळीच्या दृष्टीनं हा उपक्रम ऐतिहासिक ठरत असून अनेक विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावर तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्याचे नवे मार्ग खुले झाले आहेत. आपण आमच्याकडे जी मुलं असतात ती 70च्या खाली IQ असलेली मुलं असतात. ऑन अन ॲव्हरेज इथे जर का आपण मंडळी बसलेली आहोत तर त्यांचा जर का IQ मोजला तर 100च्या अलीकडे पलीकडे असतो, पण या मुलांचा IQ 70च्या खाली असतो. आणि 70च्या खालच्या मुलांचा ज्यांना बौद्धिक बुद्ध्यांक आपण ज्याला म्हणतो, IQ म्हणतो, त्या मुलांना औषधाने किंवा कोणत्याही पद्धतीने त्यांचा IQ वाढवता येत नाही. मग त्यांना जीवन सुसह्य करण्यासाठी 3च गोष्टी आपण करू शकतो: कला, क्रीडा आणि मनोरंजन. आणि कला ही महत्वाची गोष्ट आहे, परंतु ती सगळ्यांना जमते असं नाही. आता आपण बघितलं की फुलं किती सुंदर बनवतात. ती मुलं मोनोटोनसली सारखं एकच काम जर का केलं तर करू शकतात. क्रीडामध्ये त्यांना अत्यंत आनंद येतो, म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर जर का हास्य आपल्याला बघायचं असेल तर त्यांना खेळायला देणं एवढं एक छान काम आपण करू शकतो. असं म्हणतात की परमेश्वराने माणसाला एखादा गुण कमी दिला तर कुठला तरी दुसरा गुण जास्त दिलेला असतो, पण त्या गुणाची निवड करणे, तो गुण ओळखणे आणि त्या गुणांना वाव देणं, हे काम तुमच्यासारखी मंडळी जर समाजात काम करतील तरच खऱ्या अर्थाने होऊ शकते आणि आपण ते सिद्ध केले. त्याबद्दल मनापासून धन्यवाद म्हणते. या कार्यक्रमाला शुभेच्छा देत असताना मेधाताई तुम्हाला एवढं सांगेन की आज महाराष्ट्रातनं 16 जिल्ह्यातनं इथे टीम आल्यात. निश्चितच 16 जिल्ह्यात ज्या संस्था काम करतात त्या इतक्या चांगल्या पद्धतीने काम करतायत की त्याच्यामुळे आज ही मुलं आपल्या जिल्ह्यातनं एका दुसऱ्या जिल्ह्यात येत आहेत आणि स्वतःचं कर्तृत्व दाखवतायत. त्यामुळे त्या जिल्ह्यातल्या त्यांना घडवणाऱ्या सर्व शिक्षकांचं मनापासून कौतुक करते. आणि आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनल.